आज आपण फ्राईड राईस करूया. म्हणजे सकाळच्या नाश्त्यालाही तो होतो आणि राहिलाच तर जेवताना पण उपयोगी पडेल. आता मी काय केलं आहे, दिल्ली राईस शिजवलेला आहे कमी पाण्यात. 1 वाटी घेतलेला आहे दिल्ली राईस आणि 1.5 वाटी पाणी टाकलं होतं. त्याच्यामध्ये बटाटा आणि फ्लॉवर शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे तोही कमी प्रमाणात शिजतो. आता आपण चिरताना उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि फ्राईड राईसचा मसाला. आता ह्याच्यावर मी काय केलं आहे, तेल ओतलेलं आहे. तेल ह्याला कमीच लागतं आणि कांदा थोडासा परतून घेणार आहे. कांदा अर्धवट कच्चा असा ठेवायचा आहे, जास्त त्याला मऊ करायचं नाही आहे. आता आपला हा फ्राईड राईसचा जो भात आपण फडफडीत केलेला आहे तो ह्याच्यात मी ओतून घेते. बरं, हे परतायचं म्हणजे ना, डालड्यात केलं तरी चालतंय आणि तेलात केलं तरी चालतंय, पण डालड्यात जास्त चांगला लागतो. हॉटेलमधला जो असतो तो थोडा डालडा आणि थोडं तेल असतं. आता गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरच आपला सगळा मसाला ओतून घ्यायचा आहे. बरं, ह्याच्यात मीठ तिखट सगळंच असतंय, साखर वगैरे, त्यामुळे काही टाकायची गरजच नाही आपल्याला. आता मी हा सगळा हलवून घेते चांगला. मस्त गरम झालेला आहे आणि आपला कांदाही मऊ झालेला नाही आहे. भाज्यासुद्धा व्यवस्थित कमी अशा ह्याच्यात शिजलेल्या आहेत, छान भाज्या झालेल्या आहेत, म्हणजे मऊ गाळ झालेला नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकायला लागत नाहीत, त्यामुळे सकाळचा नाश्ता म्हणून हा फार छान चांगला होतो. बरं, हा असा मिळाल्यामुळं कसं घरातलेही खुश होतात, मुलं, नातवंड आणि नवरासुद्धा, आणि त्याबरोबर आपलंही काम हलकं होतं. अशा पद्धतीने हा फ्राईड राईस करायचा आहे. चिंग शेजवान फ्राईड राईस आहे की नाही, मस्तपैकी बघा, सुट्टा सुट्टा झालेला आहे, छान मस्त सुट्टा झालेला आहे. याला त्याच्यावर फ्लॉवर टाकायचा, गॅस बंद. अशा पद्धतीने हा फ्राईड राईस खाऊन घ्यायचा आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.